दादा म्हटलं ताई तुम्ही बी सून येणार आहे की तुम्हाला. मी म्हटलं हो दादा मला बी येणार आहे सून. पण तिला मी किती आपलं मानलं तर ती तपलं तेच मानणार आहे. म्हणून मी म्हटलं की हो बरोबर आपली सून असती पण ती लोकांची आलेली असते. माणूस म्हणतं पण आपण धरलं तर जग धरतं, आपण नाही धरलं तर कोणीच नाही धरणार. सगळीच अशी नसतात की धरणारी माणसं असतात. कारण मी तिथून आलेली, माझ्या घरच्यांनी कधीच मला असं म्हणजे सपोर्ट केला नाही आणि अजून बी करत आहे. आणि मला त्याची गरज बी नाही सपोर्टची, कारण माझा परमेश्वर माझ्या संगती आहे. मला काही गरज नाही. माझ्या लेकरांना सुखी शांती द्यावा बस एवढीच इच्छा आहे माझी. आणि मी रील्स बनवते ही सगळं कोणाला आवडतं नाही आवडतं मला काहीही फरक पडत नाही. म्हणून कुणी बघू नाही बघू मला काही फरक पडत नाही आहे. बरोबर आहे ना. कारण माझी एक आवड आहे म्हणून मी सवड काढते बस एवढ्याच गोष्टीचं आहे. आणि कोणी म्हणा रिस्टार नाही झालं तरी चालतं आहे आपल्याला. आपल्या घरगुतीचं आपण घरातच स्टार आहे ना हेच बाद झालं मला. घरातलं काम करता करता पुरे हलवते. आणि जेवढं आपण म्हणजे मोहरं मोहरं जाईल तेवढं तेवढं लोक माणसं गुतत चालतात. जास्त बोला म्हणतात, आपल्याला टाईम बोलायला नसतो, कामधंदा असतो, घरातलं कामधंदा करून नाही होत काही गोष्टी. की मी काय करणार कसं मी भांडीच घासली, मी धुणं धुतली, मी स्वयंपाकच केला. हां मी थोडं टाकते पण मला तेवढं जमत नाही, कारण मी एकटीच रील्स बनवते, एकटीच टाकते. त्याच्यामुळं मला कुणाचा सपोर्ट नाही आहे आणि आमच्या घरात कोणाला आवडत नाही आहे. तरी हे मला आवड आहे म्हणून मी हे करते. आवड त्याला सवड, बरोबर आहे. म्हणून मला आवड आहे रीलची म्हणून मी करते. कारण का तर आपलं आयुष्य असंच गेलेलं असतं गावात. म्हणून आता हे आपल्याला आवड आहे म्हणून मी करते. कसं वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा जा. तुम्हाला काय आवडतं हे नक्कीच करत जा. कुणाच्या आवडीनुसार जगू नका. आपली आवड आहे बस संपला विषय.